ही एक छोटीशी काळजी घेतली तर ऑनलाईन फ्रॉड होण्यापासून तुम्ही वाचू शकता. वेलकम टू पार्ट 4 ऑफ चला पैसे वाचवूया. आजकाल गुगल पे आणि फोनपेच्या सोयीमुळे आपण छोटी छोटी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे अगदी 5-10 रुपये सुद्धा ऑनलाईन पे करतो किंवा ऑनलाईन शॉपिंग केली तर आधीच बँकेतनं पैसे पे करतो. याच्यामुळे काय होतं की तुमचे बँक डिटेल्स फ्रॉडस्टरकडे जाण्याचे चान्सेस वाढतात आणि तुमच्याबरोबर ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर 2 वेगळे अकाउंट्स करायचे. एक अकाउंट ज्याच्यामध्ये तुमची सॅलरी जमा होते किंवा मोठे पेमेंट्स जमा होतात आणि दुसरं अकाउंट ज्याच्यातनं तुम्ही छोटे छोटे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ज्यामध्ये जास्त अमाऊंट आहे त्या अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे थोडेसे ट्रान्सफर करायचे आणि त्यातनं मग ऑनलाईन पेमेंट पुढे तुम्ही करू शकता. याच्यामुळे तुमचं जास्त पैसे असलेलं अकाउंट सेफ राहतं आणि तुम्ही बिनधास्त कुठेही ऑनलाईन पैसे भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. अशा मित्रांना शेअर करा जे प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन पेमेंट करतात.